तर नमस्कार मित्रांनो, पुन्हा एकदा आपल्या नवीन व्हिडिओमध्ये खूप खूप स्वागत आहे. तर मित्रांनो, बरेच दिवस झाला आपला ब्लॉग आला नाही. तब्येत डाऊन होते म्हणून ब्लॉग बनवला नाही. आता आपण ब्लॉग बनवत आहे. व्हिडिओ अगदी शेवटपर्यंत बघा. तर आपल्या शेतावरील 2 वर्षापूर्वी लागलेली काजूची झाडं, त्याच्यामधलं एक काजूचं झाड आहे, त्याला मोहर आलेला आहे. तर तुम्हाला दाखवतो आता मोहर. हे बघा, हे काजूचं छोटंसं झाड आहे, त्याला मोहर आलेला आहे. तर आता याला 2-3 तरी काजू बसतील. त्याचसोबत आपल्याकडं आंबे आहेत, त्या आंब्यांनासुद्धा मोहर आलेला आहे. तुम्हाला दाखवतो. हा बघा, खूप छान वास येतो. ह्या आंब्याला आलेला आहे आणि या आंब्यालासुद्धा मोहर आलेला आहे. आमच्याकडे तसं पाहिलं तर आमच्याकडे आंबे लेट जरा येतात, कारण की आमच्याकडील आंबे हे एकदम ऑर्गॅनिक असतात. त्याला कोणत्या प्रकारचं खत किंवा काहीच दिलं जात नाही. जशी त्याची लागवड केली त्याच्यापासून त्यातलं काहीच दिलं जात नाही. नैसर्गिक पद्धतीने जसे आंब्याला तेच उत्पन्न घेतलं जातं. आणि मित्रांनो, तुम्हाला दाखवतो आता या ठिकाणी चवळीच्या शेंगा उन्हामध्ये ठेवलेल्या आहेत सुकवण्यासाठी. तोडल्या, तिकडे गवारीमध्ये लावलेल्या होत्या त्या, तर तोडल्यापासून थोड्याशा ओल्या असतात म्हणून त्या सुकवण्यासाठी ठेवलेल्या होत्या. आणि या ठिकाणी एक बोर आहे, छोटीशीच बोर आहे. तर आपण बोरं बघायला आलो आहोत. अगोदर कच्ची होती, आता पिकली असतील तर आपण खाऊ. ही बघा, ही छोटीशी बोर आहे. तर पिकलेली तर दिसतात थोडी, खूप कमी आहेत पिकलेले, ते दिसतंय. पण बघा, पिकलेलं आहे. खाऊन बघू कसं आहे. एकही खाल्लेलं नाही. तुरट गोड असं आहे, आंबट खूप आहे. अजून जास्त पिकलेले नाही आहेत, थोडी आहेत. आधी मी पाहून गेलो होतो बोरं, म्हणजे 10 दिवस अगोदर. तेवढ्यात कच्ची जास्त होती. आता 2-3 तरी पिकलेली भेटली मला. पहिल्याच वर्षी ह्याला बोर आले, कारण की अगोदर खूप छोटी होती बोर. पहिल्याच वर्षी बोर भाजली होती, पण खूप छान होती. महत्त्वाचं असं की म्हणजे बरीचशी बोरं आपण खातो, तेवढ्यात बोरं खराब झालेली असतात. परंतु ह्याचे एकही बोर मला खराब झालेली दिसली नाही. त्याच्यामध्ये किडे वगैरे असतात छोटे, पण ह्याच्यामध्ये नव्हता.
मित्रांनो आपण बोरं खाऊन झालेले आहेत 7-8 खाली, जास्त नाही, कारण की पहिलेच वर्ष होतं आणि तेव्हा म्हणून त्याला बोरंही कमी आली होती. तर मित्रांनो तुम्हाला एक अजून एक गोष्ट दाखवतो. हे बघ, हे सेल्फी स्टँड आहे आणि खराब झालेलं होतं म्हणून मी काठीला बांधलं आणि स्टँड बनवलं होतं. आणि इथून मी व्हिडिओ बनवायच्या आधी तेवढ्या एक तो दुसरा चॅनल होता, पण त्याच्यावर आपल्याला सक्सेस भेटलं नाही, म्हणून हा आपण व्लॉगिंग चॅनल आपण व्लॉगिंग चॅनल केला आहे आणि ह्याच्यावरती आपण व्लॉग अपलोड करत असतो. तर अजून जसे आहे बघा बांधलेलं. तर मित्रांनो तुम्ही हा व्हिडिओ कोणत्या ठिकाणावर बघता तुम्ही कमेंट्समध्ये सांगा. तुमच्या गावाचा पत्ता सांगा, जिल्हा तालुका सांगा. आणि हे आपलं आहे ट्रॅक्टर. हे ट्रॅक्टर खराब झालं म्हणून आपण तिथे शेती केली नाही. आपल्याला शेती करायची होती आणि तिथे थोडीशी लागवड करायची होती. तो प्लॅन केला होता, परंतु ते झालं नाही सक्सेस, कारण की ट्रॅक्टर खराब झालं म्हणून. आणि हे खला आहे, ह्याला आमच्याकडे खला म्हणतात, तुमच्याकडे काय म्हणतात कमेंट्समध्ये सांगा. ह्या खळ्यामध्येच पूर्ण काम केलं जातं, जसे की भात जोडणी किंवा इतर म्हणजे काय ज्या शेतामधल्या कोणत्याही गोष्टी असतील त्याचं काम ह्याच्यावरतीच केलं जातं, खल्यावरतीच शेणाने सारवून केलं असतं. आणि ही आमची छोटीशी गाय आहे. बोला, कधी कधी मारते, कारण की ह्या गाईला दिसत नाही बरोबर, डोळे सगळे चांगले दिसतात पण दिसत नाही, म्हणून त्याला असं वाटतं की कोणतरी दुसरा आला असेल, म्हणून लगेच हात वगैरे लावला की ती मारायलाच जाते, असं आहे. तर मित्रांनो आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. तर आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच. धन्यवाद.